घटना आहे एक शिक्षक दाम्पत्याची। 33 वर्षीय सुब्रमण्यम हे मूळचे कर्नाटकमधले। त्यांच्या डोळ्यात एक वेगळंच स्वप्न होतं, शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला घडवण्याचं। लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेले सुब्रमण्यम हे नेहमीच समाजाच्या भल्यासाठी विचार करत, शिक्षण हेच परिवर्तनाचं साधन आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता। म्हणूनच त्यांनी केवळ स्वतःसाठी नव्हे तर अनेक गरजू मुलांसाठी शिक्षणाचं दार खुलं करायचं ठरवलं। 27 वर्षीय रोहिणी ही सुब्रमण्यम यांची पत्नी। आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मुलगी, साधी शांत स्वभावाची पण मनानं कठोर आणि ध्येयवादी शिक्षिका म्हणून तिला मुलांमध्ये शिक्षणाची रुची निर्माण करायला फार आवडत असे। शिक्षण देताना तिच्या डोळ्यात एक आईसारखी माया असे आणि प्रत्येक विद्यार्थ्याशी ती स्वतःचं नातं जोडत असे। ती शाळेची केवळ व्यवस्थापक नव्हती तर त्या शाळेची आत्मा होती। सुब्रमण्यम आणि रोहिणीचं लग्न 8 वर्षापूर्वी झालं। दोघेही शिक्षकी पेशात होते। त्यांना स्वतःचं मूल नव्हतं, पण त्यांच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी त्यांच्यासाठी घरचाच वाटे। दोघांचेही मूळ कुटुंब साधं सोपं, मेहनती आणि शिक्षणावर विश्वास ठेवणारं होतं। सुब्रमण्यम यांच्या कुटुंबानं कधीच त्यांच्यावर शिक्षणाची सक्ती केली नव्हती, पण त्यांचा विश्वास होता की मुलगा काहीतरी मोठं करेल। रोहिणीच्या आईवडिलांनी तर मुलीला शिकवून स्वतःचं सर्वस्व तिच्या हातात दिलं होतं। ते दोघेही त्यांचं सांसारिक आयुष्य अत्यंत प्रेमाने आणि समजुतीने जगत होते। पैशांच्या मागे न धावता त्यांनी शिक्षणाला आणि विद्यार्थ्यांना आणि समाजाला सर्वोच्च प्राधान्य दिलं। सुब्रमण्यम आणि रोहिणी यांनी मिळून कोयलाकुंटला या शहरामध्ये एक इंग्रजी माध्यमाची खाजगी शाळा सुरू केली। लाईफ एनर्जी इंग्लिश मीडियम स्कूल नावाचं जसजसं लाईफ एनर्जी असं होतं तसंच त्यांनी त्या शाळेत जीव ओतला होता। विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि दर्जेदार शिक्षणासाठी त्यांनी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या। शाळेच्या इमारतीपासून ते संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळाचे मैदान सर्व काही आधुनिक पद्धतीने उभं करण्यात आलं। त्यासाठी त्यांनी सुमारे 1.5 ते 2 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं। कर्जदारांकडून काही महिन्यापर्यंत उसने घेऊन त्यांनी शाळा चालवली। त्यांचं स्वप्न एक मोठं पाऊल होतं, त्यांनी ते धाडसाने उचललं। सगळं सुरळीत सुरू असतानाच अचानक लॉकडाऊन आणि शाळा बंद, विद्यार्थी घरी। बहुतांश पालकांची आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे शाळेची फी भरली गेली नाही। त्याचा थेट परिणाम शाळेच्या उत्पन्नावर झाला। दरम्यान बँकेचे हप्ते, EMI, व्याज दर वाढू लागले। सुब्रमण्यम आणि रोहिणी यांनी सुरुवातीला आशा ठेवली की काही महिन्यातच परिस्थिती सुधरेल, पण त्यांनी स्वतःचे दागिने विकले, थकलेले पगार शिक्षकांना दिले, शाळा सुरू ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण कर्जाची रक्कम वाढतच गेली आणि व्याजासोबत दडपणही। जसजसे महिने गेले तसतशी आर्थिक चिंता आणि त्यांच्या मनावर आघात करत गेली। कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून आणि खाजगी कर्जदारांकडून दबाव वाढू लागला। कर्ज कोटीचं नोटीस, दररोज फोन, धमक्या हे सगळं सहन करताना त्यांचं मानसिक संतुलन बिघडत गेलं। या काळामध्ये कोणी त्यांना धीर दिला नाही, कोणी त्यांना पाठबळ दिलं नाही। ज्या समाजासाठी त्यांनी शाळा उभारली तोच समाज त्या संकटात त्यांच्या मागे उभा राहिला नाही। त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, समजूतदारपणा आणि साथ हेच त्यांच्या जगण्याचं अंतिम कारण होतं। आणि जेव्हा तेच पुरेनासं वाटलं तेव्हा त्यांना एकच मार्ग उरला। 16 ऑगस्टच्या दिवशी सुब्रमण्यम आणि रोहिणी यांनी आत्मकूर येथील रोहिणीच्या आईवडिलांच्या घरी गेले। त्यांनी संध्याकाळपर्यंत तिकडे वेळ घालवला, गप्पा मारल्या, जेवण घेतलं आणि सांगितलं की ते घरी परत जात आहेत। पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच ठरलं होतं। रात्रीच्या सुमारास ते करिवेणा गावातील लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराजवळ त्यांच्या कारमध्ये गेले। तिथे गाडी पार्क केली आणि एक व्हिडिओ रेकॉर्ड केला। त्या व्हिडिओमध्ये दोघंही त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि कुटुंबाला निरोप देत होते। त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात साचलेली वेदना स्पष्ट दिसत होती। व्हिडिओमध्ये त्यांनी कोणावरही दोष न देता हे सांगितलं की त्यांनी हे पाऊल कर्जाच्या ओझ्यामुळे उचलत असल्याचं बद्दल सांगितलं आणि माफी मागितली आणि एकटेपणात त्या अंधारलेल्या रस्त्यावर जीवनाचा निरोप घेतला। त्यांनी कोणती पद्धत वापरली ज्यांनी ते मरण पावले हे स्पष्टपणे माहिती पडलेलं नाहीये, पण इतकं मात्र समजलं त्यांचं शरीर नंतर गाडीतच अचेत अवस्थेत आढळून आलं।
आलं. कुटुंबियांनी जेव्हा व्हिडिओ मिळाला तेव्हा त्यांनी तात्काळ शोधाशोध सुरू केली. दोघांना गाठून रुग्णालयात नेलं गेलं, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. कारमधली शांतता, रोहिणीच्या हातात सुब्रमण्यमचा हात आणि गाडीमधला शेवटचा श्वास हे सगळं काळजाला चिरून टाकणारं. शाळा, विद्यार्थी, कर्ज, अपयश आणि त्यावरच्या समाजाच्या दुर्लक्षपणामुळे त्यांचं आयुष्य संपलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोयलाकुंटला CI नारायण रेड्डी यांनी अधिकृत माहिती दिली की दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय आर्थिक अडचणीमुळे घेतलेला आहे. सध्या तपास सुरू आहे. सुब्रमण्यम आणि रोहिणी यांचं आयुष्य केवळ एक आत्महत्येची केस नसून नोंदवण्यात आलेली येऊ शकत नाही. ही एक सामाजिक शोकांतिका आहे. शिक्षणासाठी स्वतःचं आयुष्य झोकून देणाऱ्या 2 शिक्षकाची ही वेदनादायक घटना आपण दुर्लक्षित केलं. त्यांची लाईफ एनर्जी नावाचं स्वप्न अंधारात हरवलं आणि आपण सगळे गप्प राहिलो. या घटनेतून आपण काय शिकावं? तर स्वप्न पाहणं उत्तम आहे, पण त्या स्वप्नांना टिकवण्यासाठी मदतीची, समजूतदारपणाची आणि मानसिक आधाराची साथ आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आणि उद्योजकांना आपत्ती व्यवसाय आर्थिक नियोजनाची गरज आहे. समाजाने असे झुंजार लोक फक्त यशस्वी असताना गौरव करू नये, तर अडचणीच्या काळात त्यांना साथ द्यायला हवी. आपण कोणत्याही संकटात असलो तरी मृत्यू हा पर्याय नसतो. संवाद, मदत आणि थांबवण्याची ताकद हवी. एकमेकांची साथ हीच खरी सुरक्षा आहे. स्वप्नांपेक्षा माणसं मोठी असतात. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी या माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा. बेल आयकन दाबल्यामुळे मी माझ्या चॅनलवर जे नवीन अपडेट, ज्या नवीन घटना टाकत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती तुमच्याकडून स्किप होणार नाही. त्यामुळे तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट राहू देत जावा. जाण्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.